मेथीच्या भाजीला बघून पळणारा हा आज बघा कशा चवीने खातोय आणि त्याला पण खूप आवडलेली आहे. तर आज मी करणार आहे मेथीची मटरी. तर चला मग मेथी मी धुवून आधीच ठेवलेली त्याला बारीक करून घेतली आहे. 2 चमचे तूप घातलं आहे, त्याच्यामध्ये त्याला चांगली परतून घेतली आहे. थोडंसं मीठ घातलं आहे, त्याच्यानंतर त्याला थोडी परतली आहे. त्याचं पाणी सगळं निघून जाईल असं आणि कडूपणासुद्धा कमी होईल. त्याच्यानंतर इथे मी 1 वाटी घेतलं आहे. 1 वाटी मी इथे घेतलं आहे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्ध्यापेक्षा कमी मी रवा घेतला आहे त्याच वाटी प्रमाणात. त्याच्यानंतर मी त्याच्यात मीठ घातलं आहे, काळी मिरी पूड घातली आहे, ओवा घातला आहे, त्याच्यानंतर हळद घातली आहे अर्धा चमचा, 2 चमचे साखर मी मिक्सरला लावून घेतलेली पावडर केली त्याची, 2 चमचे तूप घातलं आहे आणि आपण जी मेथी तेलात परतवलेली ती घेतली आहे. 1 चमचा तिखट घातलं आहे, हिंग अर्धा चमचा आणि सफेद तीळ 1 चमचा. या सगळ्याला आपण एकत्र करून घेऊया. आधी पाण्याशिवाय आपल्याला हे करायचे, मळून घ्यायचे आणि हळूहळू थोडं थोडं पाणी घालून आता आपण ह्याचा एक गोळा करून घेऊया. जसं आपण चपातीला पीठ मळतो सेम तसंच तुम्हाला मटरीलासुद्धा मळायचे. मीडियम करायचं आहे पिठाला, जास्त घट्ट नाही. हे बघा आपलं पीठ पण तयार आहे. थोडं आपण ह्याला हलक्या हाताने मळून घेऊया म्हणजे ते एकत्रित होईल. आपण ह्याच्यात रवा घातला आहे त्याच्यामुळे ह्याला आपण थोडं 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवूया. हे बघा मी इथे 10-15 मिनटं ठेवलं आहे. 15 मिनटं आपली झालेली आहेत. पीठ पण आपलं चांगलं झालं आहे. हे बघा मऊ झालं आहे. थोडं मळून घेऊया याला, हलक्या हातानेच मळायचं आहे आपल्याला. आपला पीठचं तयार आहे मटरीचं. त्याच्यानंतर आता आपण एक साठा करून घेऊया. 2 चमचे मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे आणि 2 चमचे मी इथे तूप घेतलं आहे. हे बघा 2 चमचे तूप घेतलं आहे. हे सगळ्याला आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊया, मिक्स करून. हे बघा हे आपला साठा पण तयार आहे. याला आपण बाजूला ठेवूया आणि आपण पिठाचा गोळा घेऊन त्याला हलक्या हाताने मळून त्याचे 4 भाग करून घेऊया. थोडा मोठाच गोळा घेतला आहे मी. असे मी त्याचे सेम साईजचे 4 गोळे करून घेतलेत. हे बघा आता आपण ह्याला चपाती आपण लाटतो ना तशी आपल्याला हलक्या हाताने त्याला लाटून घ्यायची. हे सकाळी किंवा संध्याकाळी किंवा टिफिनमध्ये ॲज अ स्नॅक्स तुम्ही देऊ शकता मुलांना. खूप टेस्टी आहे प्लस हेल्दी आहे आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही. फक्त एवढीच प्रोसिजर आहे ज्याला जास्त वेळ लागतो, नाहीतर या सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि गॅरंटी देते मुलांना हे तर खूपच आवडेल. कारण की माझा मुलगा मेथीला हात नाही लावणारा. आज तो मागून मागून खातो आहे म्हणजे त्यांना ती आवडते क्रिस्पी. त्याच्यामुळे अशा पद्धतीने करून बघा. सोपी पद्धत आहे. घरी करा, हेल्दी करा, हेल्दी खा. त्याच्यामुळे आता आपण याला डस्टिंग करून घेऊया. साठ्यावर आपण पीठ लावलं आहे, डस्टिंग केलं आहे. त्याला आपण आता परत त्याच्यावर एक साठ्याची लेयर लावूया. त्याच्यानंतर त्याला आपण चौकोन आकारात करून घेऊया. हे बघा असं करून घेतलं आहे चौकोन आकारात आणि ह्याला आपण परत लाटून घेऊया. त्याचे आपण पराठे करतो तसे आपल्याला ते चौकोनमध्ये लाटून घ्यायचे. याच प्रोसिजरला उशीर लागतो, बाकी पटपट होणारं आहे आणि 1-2 महिने तुम्ही ठेवून खाऊ शकता असा पदार्थ आहे. हे बघा आपला पराठा पण तयार आहे. सेम ह्याला पण तुम्हाला चारी बाजूने तो आपण तयार केलेला साठा लावायचा आहे. ही आपली सेकंड लेअर आहे. तुम्हाला हवी तर तुम्ही अजूनसुद्धा देऊ शकता. मी 2च लेअर दिली इकडे. चारी बाजूने व्यवस्थित लावून घेऊया. हे बघा आपलं झालं आहे लावून. थोडंसं आपण पीठ याच्यावर डस्ट करूया. आता आपण याला परत एक फोल्ड देऊया. एक फोल्ड दिला आहे. परत त्याच्यावर साठा लावूया आणि दुसऱ्या साईडने सुद्धा ह्याला थोडंसं पीठ लावून घेऊया. हे बघा दुसऱ्या साईडने सुद्धा ह्याला
सेम फोल्ड करून घेऊया. थोडं प्रेस केलं की झालं आपलं. आता आपण ह्याला कट केलं. मी एका साईडला तेल गरम करायला सुद्धा ठेवलं आहे. आता ह्याला आपण सेम स्ट्रिप करून घेऊया, ह्याच्या कट करून घेऊया ह्याला. हे बघा, जास्त दाबायची तुम्हाला गरज नाही आहे, आपोआप ते होऊन जातात. मस्त असे खुसखुशीत होतात. मी पहिल्यांदा ट्राय केली पण खूप छान झाली आणि घरीसुद्धा सगळ्यांना आवडली. तुम्ही पण करून बघा. तेल आपलं तापलं आहे. एक 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 हळूहळू सोडूया. मीडियम गॅसवरच आपल्याला तळायचं आहे, दोन्ही साईडला व्यवस्थित. तेल माझं चांगलं तापलं आहे, त्याच्यामुळे पटकन ते झाले. पण हे बघा, हळूहळू एका साईडने दुसऱ्या साईडला करून घ्या. तळून झाले की आपली मेथी मटरी रेडी आहे. सकाळ संध्याकाळ टिफिनमध्ये तुम्ही कधीही, मुलांनासुद्धा आणि मोठ्यांनासुद्धा खूप आवडणारी वस्तू आहे, प्लस हेल्दी आहे. ही बघा, आपली मटरी रेडी आहे.